आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार नाना पाटेकर यांच्यावर आरोप आहे की हे विचित्र वागतात. नाना, हे खरं आहे की फिल्मच्या सेटवर तुम्ही कित्येकदा भिंतीसोबत बोलू लागता? हो, म्हणजे रिहर्सल वेळी ॲक्ट्रेस नाही आली तर भिंतीसोबत बोलावं लागतं, ती तिथे आहे असं समजून. लोकांना म्हटलं की कित्येकदा पंख्याला बघता तर बराच वेळ पंख्याकडेच बघत राहता. भाई ॲक्टर आहे, तर फॅन तर पाहिजेच ना. आणि मी हे पण ऐकलंय की जेव्हा तुम्हाला तिरंगामध्ये तुम्हाला आणि राजकुमार साहेबांना तुम्हाला दोघांना एकत्र घेतलं होतं, तेव्हा लोकांनी मेहुल कुमारला म्हटलं होतं, तू वेडा झालायस, 2 वेड्या लोकांना तू घेतलायस इकडे. म्हणजे असं म्हटलं होतं, की सिनेमा पूर्ण नाही होणार. पण मी तुम्हाला सांगतो राजसाहेब इतके अप्रतिम व्यक्ती होते, म्हणजे लोक त्यांच्याबद्दल बोलायचे काही वेगळं आणि इतका अप्रतिम माणूस, कमालीचा. म्हणजे हे ऐकून तुम्ही हैराण व्हाल, ते घरून डब्बा आणायचे स्वीटचा. "नाना, ये." आत बसून ते जसं मुलाला कसं देतो आपल्या, तसं ते ते जरा वेगवेगळ्या स्वभावाचे होते. त्यांचं बाहेरचं रूप वेगळं होतं आणि आतून ते खूप वेगळे होते. व्हेरी नाईस ह्युमन बीइंग. आणि एक काळ होता की तुम्ही डान्स पण करायला सुरुवात केली, पण विचित्र प्रकारे डान्स करायचा. हो, म्हणजे मी अ, व म्हणायचो, की ते आमचे डान्स डिरेक्टर कोणी असायचे, की "नाना हे असे स्टेप्स घे, नाना हे हे असं करायचं आहे." मी म्हटलं, की "यार तू गाणं चालू कर, मी नाचायला सुरुवात करेन. एका टेकमध्ये जेवढं घ्यायचंय ते घे, कारण दुसऱ्यांदा मी तसंच नाही करू शकणार आणि मलाच माहीत नाहीये मी काय करतोय ते." पण मी ऐकलं की तुमचा मुलगा तो खूप छान डान्सर आहे. खूपच अप्रतिम. मल्हार खूपच सुंदर नाचतो. तर खूपच कधी छान. त्यांच्याकडून 1-2 स्टेप्स शिकायचा प्रयत्न केलात तुम्ही? तो खूप भारदस्त आहे यार. त्याचा पाय जर पडला माझ्या पायावर तर ना, आता खूप भारदस्त झालाय तो. खूप चांगला आहे तो मुलगा. कदाचित पुढे जाऊन चांगले-चांगले सिनेमे करेल. बघूया. सध्या तरी आनंदी आहे. तुम्ही डिस्कस करता त्यांच्याशी तुमचे सिनेमे? खूप. तो तर एन्सायक्लोपीडिया आहे ना सिनेमांमध्ये. जे कोणी कोणाचं कोणी काय केलं हे सगळं माहिती आहे. खूपच चांगला आहे. पण मी त्याला म्हटलं, की हे सल्ला देण्याव्यतिरिक्त तू आता स्वतःचंच सुरू कर. सुरू कर काम. आता लोकांना सल्ले देऊ दे तुझ्या कामावर. जेणेकरून हे इथे बसून, "हां, तू बरोबर आहे, चुकीचं आहे." हे बोलणं सोपं आहे. पण जेव्हा तू स्वतः करतो तेव्हा समजतं, की काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे ते. जनतेमधून ज्या लोकांना प्रश्न विचारायचे असतील. सर, माझं नाव अन्वेषा आहे आणि मला तुम्हाला असं विचारायचं आहे, की तुम्ही आत्तापर्यंत इतक्या सगळ्या मूव्हीजमध्ये काम केलंय, इतक्या सगळ्या सुंदर ॲक्ट्रेससोबत काम केलंय. तुम्ही कुणाकडे आकर्षित नाही झालात या या मला दरम्यान? सगळ्यात चांगल्या वाटल्या. आणि त्या व्यतिरिक्त कोणी पर्टिक्युलर नाही, ते पर्टिक्युलर विचारत नाव आहेत कोणत्याही की ॲक्ट्रेस? कोणाकडेही तुम्ही आकर्षित नाही झालात. सगळ्यांकडेच तर आकर्षित झालो ना, तेच तर सांगतोय मी. कुणी अशीही होती जिच्याकडे थोडे जास्त आकर्षित झाला. नाही, सगळ्यांकडेच थोडा जास्त झालो. कमी नाही झालो.